भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता असलेल्या शरणू हांडेच्या अपहरण आणि मारहाण प्रकरणावरनं गोपीचंद पडळकर आणि शरद पवारांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगू लागल्यात। आरोपींनी रोहित पवारांना व्हिडिओ कॉल केल्याचा आरोप शरणू हांडेनं केलेला आहे, तर रोहित पवार हे सगळे आरोप फेटाळून लावताना आपल्याला या प्रकरणामध्ये अडकवण्याचा डाव असल्याचा आरोप करतात। पडळकर रोहित पवारांमध्ये आरोप प्रत्यारोप। शरणू हांडेवरून राजकारण तापलं, कार्यकर्त्यांचा वाद, नेते भिडले। भाजपचे नेते गोपीचंद पडळकर आणि शरद पवारांच्या पक्षाचे नेते रोहित पवार हे दोघे राजकीय प्रतिस्पर्धी। या दोन्ही राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले। त्याला कारण ठरलंय पडळकरांचा कार्यकर्ता शरणू हांडेचं झालेलं अपहरण आणि मारहाण प्रकरण। महादेव देवकाते काय म्हणतोय की गोपीचंद पडळकरच्या गाडीवरती दगड टाकण्यापूर्वी रोहित पवारांनी आमची बैठक घेतली होती आणि दगड टाकायला सांगितलं होतं। सोलापूरच्या सीपी साहेबांना माझी विनंती आहे की 2021 ला जे प्रकरण घडलं त्यामध्ये महादेव देवकातेचं स्टेटमेंट घ्या ना, की ते म्हणतात की मला यांनी आमची बैठक अगोदर घेतली होती। आता तिथं या सगळ्या प्रकरणाची सुरुवात झाल्याच्या नंतर हे दिवसेंदिवस प्रकरण वाढत गेलंय। आता हा जो अमित आहे त्याच्यावरून मी कधी फोटो काढला असेल, युवा संघर्ष यात्रेमध्ये मध्ये आधी तो तिथं आला असेल तेव्हा त्यांनी काढला होता। युवांचे, शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे मुद्दे घेऊन आम्ही तिथं लढत होतो आणि मग त्यावेळेस त्यांनी तिथं फोटो आमच्याबरोबर काढला असेल आणि तोच फोटो जर तुम्ही म्हणत असाल की पडळकरांच्या गाडीवर दगड टाकला म्हणून आम्ही त्याचा सत्कार, पडळकर काय एवढे मोठे नाहीत, त्यांचा काय सत्कार, त्यांच्यावर कुणी कारवाई केली नाही, दगड फेकला म्हणून आम्ही सत्कार करण्या एवढे ते काय मोठे नाहीत आणि आम्ही कधी गुंडागर्दीला तिथं सहकार्य आणि पाठिंबा दिलेला नाही। आपण या वादाची पार्श्वभूमी बघूया। काही महिन्यांपूर्वी गोपीचंद पडळकरांचा कार्यकर्ता शरणू हांडेनं आरोपी अमित सुरवसेला मारहाण केली होती। त्याचा बदला घेण्यासाठी अमित सुरवसेनं त्याच्या मित्रांसह शरणू हांडेचं अपहरण करून त्याला बेदम मारहाण केली। मारहाण करतेवेळी आरोपींनी रोहित पवारांना व्हिडिओ कॉल केल्याचा दावा शरणू हांडेनं केल्यानं या प्रकरणाचं गांभीर्य वाढलं। पण रोहित पवारांनी हे आरोप फेटाळून लावताना थेट चौकशीचं आव्हान दिलं। रोहित पवारांच्या निकटवर्तीयांना फोन केले होते। त्या निकटवर्तीयांनी रोहित पवार आल्यानंतर फोन लावून म्हणले होते यांना, अमित सुरवसेने त्या निकटवर्त्याला फोन लावले की असं असं रोहित पवारांना माझ्या ह्या नंबरवर व्हिडिओ कॉल करायला लावा अर्जंट। मग ते आल्यानंतर त्यांनी मला माझे मारहाण वगैरे दाखवले, मग जखमा वगैरे दाखवले आणि मला त्यांच्यासमोर पण थोडंसं मारहाण केली आणि त्यांनी म्हणले ते अमितची माफी माग, तुला सोडून द्यायला होतो। रोहित पवार स्वतः हो बोलले, हो। सीपी साहेबांना माझी विनंती आहे की या प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत त्याचं मूळ शोधा। शरणू म्हणतोय की गाडीतून एक व्हिडिओ कॉल लावला होता, तो कुणाला लावला, पुढून कोण बोलत होतं, कुठल्या फोनवरून व्हिडिओ कॉल झाला, व्हिडिओ कॉलवरती याला माफी मागायला सांगितले असं त्याचं म्हणणं आहे। तर याचा सगळा सखोल अभ्यास करा। कॉल कोणाशीही करत नाही, मी घरच्यांशी सुद्धा व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून बोलत नाही। मग हा कोण लागून गेला हांडे की ज्याच्याबरोबर मी व्हिडिओ कॉल तिथं केलाय? त्यामुळे पोलिसांना माझी विनंती आहे, खोलात जावा, SIT फॉर्म करा, खरं काय हे लोकांसमोर तिथं ते आलंच पाहिजे। कार्यकर्त्याला मारहाण केल्याची माहिती मिळताच गोपीचंद पडळकरांनी थेट रुग्णालयात जाऊन त्याच्या प्रकृतीची विचारपूस केली। या शरणू हांडे मारहाण आणि अपहरण प्रकरणावरून गोपीचंद पडळकरांनी आरोपांच्या फैरी झाडल्या, तर आपल्याला या प्रकरणात गोवण्याचा डाव असल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय। शरणू आता काय बोलला की बाबा कुणाला तरी व्हिडिओ कॉल केला की तर नावच घेतलं। जर या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्याचं नाव घेतलं असेल आणि रोहित पवारांना वाटत असेल की कार्यकर्त्यांना मारावं, मी त्यांना आव्हान हे करतो, तुम्ही खालच्या कार्यकर्त्यांना कशाला भांडणं लावताय? आमच्याच कार्यकर्त्यांना पुढं करून तुम्ही भांडणं लावू नका। तुमच्या किंमत आहे, तुम्ही समोर या ना। तुम्हाला मला जर मारायचं असेल मला सांगा, बारामतीत कधी येऊ, त्यांनी तारीख सांगावी, त्यांनी वेळ सांगावी, त्यांनी ठिकाण सांगावं, मी तिथे येतो ना। आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करत असाल, हांडेच्या कानामध्ये जाऊन रोहित पवारचं नाव घ्या असं तुम्ही तिथं सांगत असाल तर आम्ही कोणाला काय घाबरत नाही। तुम्ही जी काय SIT करायची ती तुम्ही करा। बघा आता इथं हा व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये माऊली आता त्या हांडेच्या कानामध्ये काहीतरी सांगतो। म्हणजे हे जे काय चालू आहे ना, कुठं ना कुठं तरी सरकारच्या माध्यमातून आम्ही
जे काही सरकारच्या विरोधात बोलतोय आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. आम्ही कोणालाही घाबरत नाही. जी काही कारवाई करायची ती तुम्ही करा, पण ती कारवाई करत असताना जे काय खरं आहे ते लोकांसमोर तिथं आलं पाहिजे. शरणू हांडे अपहरण आणि मारहाण प्रकरणी पोलिसांनी अमित सुरवसेसह 4 जणांना अटक केली आहे. मात्र या मारहाण प्रकरणावरून कट्टर राजकीय वैरी असलेले रोहित पवार आणि गोपीचंद पडळकर आमने सामने आल्याचं दिसून आलंय. प्रीतम पंडितसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, सोलापूर.